ही 13 कामे नेहमी लपूनच करा, चुकूनही कुणाला सांगू नका. 13 कामेही लपूनच करा आणि मुलींनी नक्की बघा. नंबर 1, तुमच्या 4 चौघात कोणी अपमान करत असेल तर अजिबात खपवून घेऊ नका. त्याला सडेतोड उत्तर द्या. तुमची चूक झाली असेल तर मान्य करा आणि त्याबद्दल माफी मागा. परंतु 4 चौघात अपमान होत असेल तर त्याचा तीव्र प्रतिकार करा. तुम्ही नेहमी तुमच्या अपमानाचे रडगाणे गात बसाल तर उठसूट कोणीही येईल आणि तुमचा अपमान करायला मागं पुढे पाहणार नाही. आपल्या अपमानाचा बदला अशा प्रकारे घ्या की अपमान करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त प्रगती करून दाखवा. यामुळे अपमान करणाऱ्याचे तोंड आपोआप बंद होईल. नंबर 2, तुम्हाला काहीही खरेदी करायचे असेल तर अगदी शांततेत करा. तुमच्याकडे 2 पैसे जास्त आले म्हणून काजवाचा खरेदी करू नका, कारण आपल्या दुश्मनांना या गोष्टी बघवत नाही आणि आपल्या कामामध्ये काहीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न करू लागतात. त्यामुळे तुमच्या सुखी संसारामध्ये अडचणी येण्याची शक्यता असते. नंबर 3, कुणावर प्रेम करायचे असेल तर त्याला न सांगता करा, कारण प्रेम हा व्यवहार नाही जो सांगून करायचा असतो. प्रेमाची भावना ही आपल्या मनाशी आणि हृदयाशी जोडलेली असते. त्यामुळे आपण ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो त्याला आपल्या भावना आपोआप कळतात. नंबर 4, आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन जगा. बाकीचे तर फक्त आपली वेळ वाया घालवतात. ज्या व्यक्तीला आपली किंमत नाही त्याच्यासाठी कधीही वेळ वाया घालवू नका. जो वेळ वाया घालवतो तो जीवनामध्ये कधीच यशस्वी होत नाही, हे कायम लक्षात ठेवा. ही दुनिया इतकी स्वार्थी बनली आहे की स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करायला मागे पुढे पाहत नाही. त्याचा उद्देश एवढाच असतो की गोड बोलून समोरच्या व्यक्तीकडून आपले काम साध्य करून घ्यायचे. आपल्याला आपले हितचिंतक ओळखता आले पाहिजे. खोटी स्तुती करणारे तर गल्लोगल्ली भेटते, परंतु आपल्या भल्याचा विचार करणारे तुरळच असतात. आपली मौल्यवान वेळ फक्त त्याच व्यक्तीला द्या जी तुमची हितचिंतक आहे. नंबर 5, काही कारणांमुळे तुमचे काही नुकसान झाले तर ते जग जाहीर करू नका. या स्वार्थी दुनियेमध्ये खूप कमी लोक असे असतात ज्यांना दुसऱ्याचे नुकसान बघून दुःख होत असेल. दुसऱ्याचे नुकसान बघून आनंदी होणारे लोक तुम्हाला जागोजागी भेटतील. असे लोक तुम्हाला धीर द्यायचा सोडून जखमेवर मीठ चोळण्याचे काम चोख करतात, कारण त्यांना लोकांसाठी चांगले विचार करणे कधी जमतच नसते. नंबर 7, तुमच्या घरातील सुख दुःखाच्या गोष्टी लोकांसोबत शक्यतोवर शेअर करू नका. तुम्ही जर घरातील बारीक सारीक सर्व गोष्टी लोकांना सांगितल्या तर त्याचा पश्चाताप तुम्हालाच करावा लागणार आहे. काही लोक अशाच गोष्टीची वाट बघत असतात. रामायणातील गोष्ट तुम्हाला माहीतच असेल. रावणाचा वध करणे श्रीरामाला अशक्य गोष्ट होती, मात्र बिभीषणामुळे रावणाचा वध करणे शक्य झाले. आपल्या सख्या भावामुळे रावण मारला गेला. त्यामुळे शक्य तेवढ्या घरातील गोष्टी गुप्त ठेवा. बाहेरचे लोक या गोष्टीचा गैरफायदा घेऊ शकतात. नंबर 7, लोकांना इतरांची मिळकत किती आहे हे जाणून घ्यायची खूप उत्सुकता असते. ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने इतरांच्या कमाईबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतात. म्हणून आपली धन संपत्ती आपण गोपनीय ठेवली पाहिजे. हल्ली थोडाफार फायद्यासाठी लोक एकमेकांचा जीव घ्यायला मागे पुढे पाहत नाही. तसेच जास्त पैसे कमवणाऱ्या व्यक्तीला समाजामध्ये वेगळे स्थान असते. एकंदरीत बोलायचे झाले तर आपल्या मिळकतीवरून समाजामध्ये आपले स्टेटस ठरवते. नंबर 8, आनंदाचे क्षण नेहमी शांततेत साजरे करा. कदाचित आपण आनंदी आहोत ह्या काही लोकांना पचणार नाही. विशेष म्हणजे जे लोक आतून तुमच्यावर जळतायत अशा लोकांना तुमचा आनंद बघून शांत झोप येणार नाही. चिंचेला पाहून आपल्या तोंडाला पाणी सुटते, त्यामुळे आपल्या जिभेची सृजनशक्ती जागरूक होते. अगदी तसेच आपले आनंदाचे क्षण बघून काही लोकांची दृष्ट लागण्याची शक्यता असते. जर आपले हितचिंतक जास्त असतील तरच आपल्यावर वाईट नजरेचा परिणाम होणार नाही, कारण आपले हितचिंतक नेहमी आपल्या भल्याचा विचार करत असतात आणि आपणास शुभ आशीर्वाद देत असतात.
नंबर 8, मनामध्ये अनेक गोष्टी असतात ज्या जग जाहीर केल्याने आपल्या जीवनात अनेक संकटे येतात. बुद्धिमान व्यक्ती फक्त तोच विचार करतात जो त्याच्या हिताचा असतो. बुद्धिमान व्यक्ती बोलताना नेहमी नजरेला नजर भिडवून बोलतात, कारण समोरच्या व्यक्तीच्या डोक्यातील विचार त्यांना वाचायचे असतात. अशा व्यक्ती जास्त बोलत नाही, स्वतःबद्दल इतरांना फारसे जाणून देत नाही. तसेच बुद्धिमान व्यक्ती आपल्या विरुद्ध विचारसरणीच्या लोकांशी वाद घालत बसत आणि त्यांना ना त्यामध्ये रसही नसतो. अशा लोकांना शांत राहणेच पसंत असते. त्यांचा उद्देश एकच ठरलेला असतो, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. ते त्यांच्या निर्णयावर नेहमी ठाम असतात. संकट प्रसंगी त्यांचा प्लॅन बी देखील नेहमी तयार असतो. नंबर 10, तुम्ही एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतलेली असेल तर गुरूंनी दिलेला गुरुमंत्र कुणालाही सांगू नका, कारण गुरुमंत्र हा नेहमी गुप्त ठेवायचा असतो. यामुळे अधिक फायदा मिळतो. गुरुमंत्र इतरांना सांगितला तर त्याचा प्रभाव कमी होऊन लाभ देखील कमी मिळतात. नंबर 11, जर तुम्ही एखाद्या रोगावर औषधोपचार करत असाल तर लोकांना सांगू नका. यामुळे तुमच्याबद्दल नकारात्मक गोष्टी समाजामध्ये पसरवल्या जाऊ शकतात. तसेच तुमच्या आजाराचा गैरफायदा देखील घेतला जाऊ शकतो. नंबर 12, विनाकारण तुम्हाला कोणी तुमचे वय विचारले असेल तर कधीच खरे वय सांगू नका, कारण तुमचे खरे वय जाणून घेऊन गैरफायदा घेतला जाऊ शकतो. तशी समाजाची एक विचारसरणी बनलेली. नंबर 13, केलेले दान नेहमी गुप्त ठेवावे, तरच त्याचा पूर्ण लाभ मिळतो. असे म्हटले जाते की गुप्तपणे केलेल्या दानामुळे देव देखील प्रसन्न होतात. आपण केलेल्या दानाबद्दल इतरांना सांगितले तर दानाचे सत्व कमी होते, त्यामुळे आपल्याला त्याची योग्य पुण्यप्राप्ती होत नाही. आपण केलेल्या दानाबद्दल इतरांना सांगितले तर दानाचे सत्व कमी होते, त्यामुळे आपल्याला त्याची योग्य पुण्यप्राप्ती होत नाही. पूर्वीपासून लोक म्हणत आले की केलेले दान आणि मिळालेले धन याबाबत गुप्तता बाळगायला हवा, मात्र लोक याच्या उलटच कृती करतात. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा. धन्यवाद.